रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आपल्या विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थानावर एक आपल्या नाशिक जिल्ह्यातील महिला कीर्तनकार आदरणीय कांचनताई महाराज जगताप यांची गेल्या 1 महिन्यापूर्वीच या संस्थानावर अध्यक्षपद म्हणून निवड झाली. तर मी ताईंना एक प्रश्न करेल. ताई, तुम्ही यंदाचा हा 2024चा जो काही पालखी सोहळा आहे, हा पालखी सोहळा अखंड चालण्यासाठी आणि अविरतपणे चालू ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे काही सुधारणा आहे त्या होण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही या सोहळ्याची तयारी केली आहे? धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. या संपूर्ण त्रैलोक्याला पावन करणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, खऱ्या अर्थी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संस्थांचं विश्वस्त झाल्यानंतर आनंदच होता. पण एक ऐतिहासिक निवड घडली की मात्र महिला अध्यक्ष या ठिकाणी झालीत. माझ्या निवृत्तीनाथांची मुक्ताई आईसाहेबांवर जशी कृपा तशी माझ्यावरही कृपा झालीत. खऱ्या अर्थी यावर्षीचं प्रस्थान एक आगळं वेगळं झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे. खरं तर कधीही कुठल्या राजकीय क्षेत्रातली व्यक्ती मात्र कधी प्रस्थानला आली नव्हती. परंतु आम्ही अट्टहास केला. राजसाहेबांना मी पौषवारीचं निमंत्रण दिलं होतं की राजसाहेब, तुम्ही आमच्या पौषवारीला एकदा तरी भेट द्या. सगळे लोक त्र्यंबक राजाकडे जातात, पण तुम्ही निवृत्तीनाथांकडे यावं असा आमचा भाव आहे. तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं, ताईसाहेब प्रोटोकॉलमध्ये तर ते नाही आहेत, पण मी 100% तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी येण्याचा प्रयत्न करेल. आम्ही पुन्हा आठवण करून दिली की आता मात्र पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहेत, आता तुम्ही यावं. आणि राजसाहेबांनी होकार दिला. विशेषत्व असं आहे की राजसाहेबांना जेव्हा आम्ही निमंत्रण केलं त्यावेळेस राजसाहेबांनी एक मात्र त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण गोष्ट सांगितली की ताई, मी त्या प्रस्थानला येईल, पण मी राजकीय नेता म्हणून येणार नाही, तर मी तुमच्यातला वारकरी म्हणून येणार आहेत. आणि त्याचा खूप आनंद आम्हाला झाला. पहिली गोष्ट घडली. त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी प्रस्थान झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसाचा जो प्रवास होता त्यावेळेला आम्हाला कळालं की मुख्यमंत्री साहेबांचा दौरा नाशिक परिसरामध्ये लागलेला आहे. त्यावेळेला तो गुप्त होता, पण आम्ही रात्रीचं मात्र त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः अट्टहास केला की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही नाशकात येत आहेत आणि निवृत्तीनाथसुद्धा नाशकात आहेत, तर तुम्ही निदान पालखी सोहळ्याला भेट द्यावी ही माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे ना, संपूर्ण विश्वस्तांच्या वतीने देखील विनंती आहेत. मात्र मुख्यमंत्री साहेब मात्र ते म्हटले प्रोटोकॉलमध्ये ते नाही आहेत, परंतु मी प्रयत्न करेल. पुन्हा दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलीत. मुख्यमंत्री साहेब फ्रेश होण्याकरता एक्सप्रेस इनला हॉटेलला आलेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः वैयक्तिक सांगितलं, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला थोड्या वेळ का होईना यावं लागेल. त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी होकार दिला आणि माझ्या शब्दाला होकार दिल्यानंतर आमचे सगळे विश्वस्त मंडळ आनंदी झालं आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब मोजून 5 मिनिटं करता आले होते, पण निवृत्तीनाथांकडे बघून इतकं रमून गेले की ती 15 मिनिटं निवृत्तीनाथांना देऊन गेले. आरतीसुद्धा त्यांच्या हस्ते झाली आणि पूजा देखील त्यांच्या हस्ते झाली. हे ऐतिहासिक गोष्ट घडलेली आहेत. केवळ आपण इथून मागे जर बघत आलो तर पांडुरंगाच्या महापूजेला मुख्यमंत्री साहेब उपस्थित राहत होते, पण एक ऐतिहासिक गोष्ट घडली की निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला भेट द्यायला मुख्यमंत्री साहेब आलेत. आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा आपण सर्वांनी मिळून ऋण व्यक्त केलं पाहिजे, कारण ते पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या डोक्यात अनेक कल्पना होत्या की मी माझ्या महिलांसाठी वेगळं काय करू शकते. त्यानंतर मात्र अनेक सुविधा मी मात्र त्या ठिकाणी कशा प्राप्त करता येईल त्याच्यासाठी बरेचसे प्रयत्न केले. म्हणून महिलांची अवस्था मागच्या वेळेला 28 दिवस मी पायी चालत असताना संपूर्ण वारीचं निरीक्षण केलं आणि चालत असताना महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या. महिलांना स्वतंत्र स्नानगृह असतील, महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह असतील, त्याच्यासाठी मी अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना देखील यावर्षी यश आलेलं आहे. रामकृष्ण. आणि हा सोहळा चालू असताना तुम्ही आपल्या सर्व या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवरील सर्व भाविकांना आणि महाराष्ट्रभर जे काही हा कार्यक्रम बघतात त्या सर्व भाविक भक्तांना काय शुभेच्छा द्याल? विशेषत्वाने एक गोष्ट मी नाविन्यपूर्वक या गोष्टी मांडेल या ठिकाणी की ज्यावेळेला आपला जो निधी होता, तुम्ही मला प्रश्न विचारला की या निधीसाठी तुम्ही वैयक्तिक काय प्रयत्न केलेत, तर मी स्वतः व्यक्तिगत 3दा मंत्रालयात जाऊन आलीत. कारण मागच्या वेळेला निधी हा आपल्याला मंजूर होऊन आलेला होता आणि मंजूर होऊन आलेला असताना त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवला, पण तो प्रस्ताव लवकर मंजूर होऊन येत नव्हता. मुख्यमंत्री साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, त्यांना मी व्यक्तिगत जाऊन भेटलेत की हा निधी हा प्रस्ताव का मंजूर करत नाही आपण. तेव्हा त्यांनी सांगितलं, ताई तुम्ही एकूण 6 कोटी रुपये मागतायत आमच्याकडे, एवढी कसे देणार, संपूर्ण महाराष्ट्रातून वाऱ्या जाणार आहेत. म्हटलं तुम्हाला काही करा, मला माहिती आहे जास्त मागितलं की थोडं तरी मिळतं. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः व्यक्तिगत रिक्वेस्ट केली. निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातल्या बऱ्याचशा अडचणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे मांडल्या. सांगितलं मुख्यमंत्री साहेब, निवृत्तीनाथ हे अधिष्ठान आहेत आणि जसं तुम्ही
ज्ञानोबा तुकोबारांकडे लक्ष देतात तसं निवृत्तीनाथांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी ते सुद्धा मान्य केलं आणि मला वाटतं मी 3 फेऱ्या मंत्रालयात घातल्यानंतर मला त्या गोष्टीला यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण वारकरी पायी चालत आहेत आणि संपूर्ण वारकऱ्यांना मी एकच सांगेल की आपण वारकरी म्हणून आपल्याच अंगी स्वच्छता असणं फार गरजेचं आहे. त्या स्वच्छतेचं पालन करा. ही वारी आपल्याला निर्मल कशी करता येईल याच्याकडे सर्व वारकऱ्यांनी लक्ष द्यावं म्हणून सगळ्या वारकऱ्यांना आम्ही वेळोवेळी संपूर्ण विश्वस्त मंडळ विनंती करते आणि पांडुरंगाच्या आणि निवृत्तीनाथांच्या कृपेने ही वारी निर्विघ्नपणे पार पडेल अशी माझी मात्र त्या ठिकाणी कटाक्षाने माझे प्रयत्न असणार आहेत आणि निवृत्तीनाथांकडे याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.